झाले ना मग एकदाची मी मावशी. सकाळी उठल्याबरोबरच बहिणीच्या पोटात खूप दुखायला लागलं, कारण बहिणीला होता 9वा महिना पूर्ण कंप्लीट झाला. ती म्हटली आत्ताच्या आत्ता आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. मग आम्ही निघालो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तिला पहिलं ॲडमिट केलं. तिला थोड्या वेळ आराम करायला सांगितला. आयुष बाहेरच होता. रात्रीचे 1-2 वाजले होते तरी आयुष झोपायला तयार नव्हता. नंतर दाजीला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बोलवलं सह्या करायला. बहिणीला खूप त्रास होत होता. तिला असं झालं होतं की कधी एकदाची डिलेवरी होती. मग तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि थोड्याच वेळात सिस्टर बाळाला घेऊन आले. आणि एवढी खुशी झाली आमच्या दाजीला, कारण त्यांना मुलगी झाली, आयुषसाठी बहीण मिळाली म्हणून. आणि माझ्या बहिणीला लिटरली असं वाटत होतं की मला मुलगी झाली. तिला विश्वासच बसत नव्हता. आणि आमच्या ह्या सिस्टर आहेत, त्यांचाही आज वाढदिवस होता आणि आजच ती झाली म्हणून तिचा खूप लाड केला. शेवटी बाळ माझ्या हातात आलं. मी खूप खुश होते. नंतर तिच्या मामाकडे गेलं. मामानेही खूप लाड केला. दाजींनी तिच्यासाठी चहा आणला होता. दुपारपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. रात्री तिने 4 वाजता चहा पिला. मग आयुष सकाळी उठल्याबरोबर बाळाला बघून म्हणतो की किती छोटासा चेहरा आहे. खूप खुश होता तो, खूप.